वैतागवाडी झाली. देश आहे ना गुलामीकडे चाललाय माहिती का. देश आहे ना खरं सांगतो गुलामगिरीमध्ये चाललेला आहे. पाखरू छान किती दिसते पाखरू. ऍक्च्युली काय आता पुढं सीन असं आहे की थोड्या वेळाने ना रोडवरती पॅचेस येतात ते अवॉइड करायसाठी आहे ना मी गाडी थोडीशी इकडून तिकडून अशी करत होतो. बट दॅट्स अ डिफरंट पार्ट कारण पोलिसांना पण माहिती नव्हतं या गोष्टी आणि माझ्या पण डोक्यामध्ये वेगळे काही विचार असल्यामुळं मी त्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन नाही करू शकलो आणि त्यांना मी सांगितलं की जस्ट एन्जॉय करत होतो. बट ठीक आहे नो वरीज. पुढं बघा तुम्ही. हो बोला की आरामात आहे खूप आरामात. तुम्ही स्पीड बघा काय ते आता काय बोला की. नाही मी रस्ता बघून गाड्या सगळ्या मी ऐका एक मिनिट ऐका की. मी गेले 10 वर्ष राईड करतोय. ऐका ना मी काय म्हणतो ते ऐकून ऐका तरी. बर बोला. पण ते असं जे काय केलं ते मी मागे पुढे सगळं बघूनच केलं ना. पूर्ण रस्ता मोकळा मी राईड नाही करत आहे. मी फक्त थोडस असं केलं एन्जॉय साठी बाकी काय. हा आहे ना अहो माहिती नाही रस्ता मोकळा आहे म्हणून मी केलं. बरं ठीक आहे चालेल. चालेल नाही नक्की नाही मी तिकडे उलट करत नाही. उलट मोकळा रोड मला भेटला म्हणून म्हटलं थोडंसं आपलं नॉर्मल. बरं चालेल थँक्यू. सॉरी. हो आरामात. सेक्सी ब्रो. ऑटो कट आहे ना लावा. कॅमेरा आहे का. कॅमेरा काय किती वो यूट्यूब चॅनल आहे ना. भाई साहब ट्रॅफिक बघा काय करायचं ट्रॅफिकचं. पुढच्या चौकात आहे ना ऍक्च्युली विश्रांतवाडीच्या चौकात आहे ना सिग्नलच ऍक्टिव्ह नाही. Hey guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. गाडीच्या आवाजाने 2-3 टाकी आहे ना चार्ज झाली. बरं ठीक आहे दॅट्स अ डिफरंट पार्ट. माझ्या डोक्यामध्ये ना एक गोष्ट आली होती पण ती बोलून फायदा नाही आहे त्याच्यामुळे मी बोलणारच नाही. सरकारबद्दल आहे ना त्याच्यामुळं काय गव्हर्नमेंट आहे ना आपले माय ना ॲक्च्युली थोड्या दिवसापासून आहे ना गव्हर्नमेंटला आणि सरकारला घेऊन डोक्यामध्ये लय मगजमारी चालू आहे. खरं सांगतो लय जास्त मगजमारी चालू आहे. त्याच्यामुळे ना डोकं जरा आऊट होऊन जातं. सरकार काय गोष्टी करतं आणि काय नाही करत आहे ना न्यूजमध्ये चालूच आहे. आणि मेन म्हणजे ना न्यूज चॅनलवाले विकले गेलेत ना त्याच्यामुळं मोदीच्या ज्या काही रिअल न्यूज आहेत ना
त्या आपल्याला चॅनलवरती बघायला भेटत नाहीत. त्याच्यामुळं जर तुम्हाला रिअल ॲक्च्युअल ज्या व्हायरल झालेल्या गोष्टी आहेत ना, व्हिडिओज आहेत ना, तेच तुम्हाला बघायला लागेल. आय होप जनता थोडीशी अक्कलमंद आहे, समजून जायला पाहिजे काय चाललंय काय नाही. आता बघा ह्यांच्यासाठी सिग्नल नाही आहेत नाही का. BRT वाल्यांसाठी सिग्नल नाही, BRT वाल्यांसाठी स्पेशल रोड आहे. पैसा चारला ना भेंडी सगळं होते. हा पोरशेवाला ऍक्सिडेंट निबंध लिहून घेतला त्या पोराकडनं आणि बिचाराला सोडून दिलं का, कारण बिचारा होता ना तो, त्यांनी तर काय केलंच नाही. 2 जणांची डेथ अशीच झाली. सारा पैसा चारा सब हो सकता है. सगळ्या गोष्टी हातात तेव्हाच असतात ज्या टायमिंगला हातात पैसा असतो. मोदी काय बाबा अडाणीला परत अंबानीला घेऊन सोबत चाललाय, त्यांची कर्जमाफी होऊन जाती आणि बिचारा गोरगरिबांची कर्जमाफी होऊन जात नाही. करोडो रुपये लागतात है ना, सुटतात कर्जमाफीमध्ये, पण ह्या गोष्टी सुटत नाही रे. रस्ते बनवायला 750 करोड रुपये लागतात. आता 750 करोड फक्त एक एस्टिमेटेड बोलतोय. हां, पण चंद्रावरती जायला फक्त 650 करोड लागतात, एवढं तर नक्कीच आहे. आणि रस्ते कसे बनवतात तुम्हाला पण माहितीच आहे चांगलंच. साला फॉग जमा होतो याच्यामध्ये, कुणाला किती आणि कसं सांगावं, पण कुठल्या पद्धतीने काय गोष्टी करतं आणि काय नाही करत. वैतागवाडी झाली. देश आहे ना गुलामीकडे चाललाय माहिती का. देश आहे ना खरं सांगतो गुलामगिरीमध्ये चाललेला आहे. नवीन जी जनरेशन आहे, आपल्यासारखी जी जनरेशन आहे, यूथ आहे, त्यांनी जर लक्ष नाही ना दिलं तर देशाचं वाटोळं व्हायला थोडे दिवसच लागतील, जास्त टाईम नाही लागणार. आणि तसं पण झालेलंच आहे ना, वाटोळं तर झालेलंच आहे देशाचं. राहिलं काय ना, यांच्याकडनं रस्ते व्यवस्थित होतात ना, अर्थव्यवस्था नीट होती ना, गव्हर्मेंट नीट आहे ना, ही न्यूज चॅनलवाले. सॉरी, न्यूज चॅनलवाल्यांना तर चौथा स्तंभ मानतात असं ऐकलंय मी. आता कशाचा चौथा स्तंभ मानतात? रोडला यांना ट्रॅफिक पण सांभाळता येत नाही.
माहिती का, लोक आहे ना बोलायला गेली ना रोडवरती ज्या दिवशी उतरतील ना त्या मोदीला धरायला, त्या टायमिंगला आहे ना त्याचं काहीच वाचायचं नाही माहिती का. आणि मला तर असं वाटायला लागलं फालतू लोकांच्या हातात आहे ना गेलेली आहे. मोदी सारख्या हरामखोराकडे आहे ना जो आपला कारभार गेलाय ना देशाचा, तो एकदम चुकीच्या हातात गेलेला आहे. राहुल गांधीला आहे ना सपोर्ट केलं पाहिजे या टायमिंगला आहे ना, राहुल गांधीला सपोर्ट केलं पाहिजे. आणि पुढे जाऊन ज्या ज्या गोष्टींचे ना चेंजेस होतात ते ना झाले, काय म्हणतो यार डोकं आउट झालंय. ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ना त्या त्या करायची फक्त होप आहे ना राहुल गांधीकडेच आहे असं मला वाटायला लागले. मोदींनी तर देशाला विकून टाकला, खरा विकून टाकला. स्कॅम वर स्कॅम, आधार कार्ड स्कॅम सुद्धा केला त्यांनी. डेटा कलेक्ट केला सगळ्या लोकांचा, आधार कार्डच्या नावाखाली बायोमॅट्रिक्स घेतले, ईच अँड एव्हरीथिंग डिटेल्स घेतली, जसं की आधार कार्ड मोबाईल नंबर, ॲड्रेस, फिंगरप्रिंट, बायोमॅट्रिक्स वगैरे ते सगळ्या गोष्टी करून घेतल्या. हा डेटा पुरवला गेला मोठमोठ्या कंपनींना. ठीक आहे, डेटावरती आहे ना खूप जास्त सेलिंग होती, हे लय लोकांना माहीत पण असेल आणि नसेल पण माहिती. मेन म्हणजे ना राहुल गांधी काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन वाचलं पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ना, आता तो मोदी आहे ना कॉन्स्टिट्यूशन आहे ना चेंज करायला लागलाय, त्या कॉन्स्टिट्यूशनची धच्ची उडवायला लागलाय. पण तरीसुद्धा लोक गप्प बसलेत का, कारण त्यांना पैसा खायला भेटतोय. बऱ्याच गोष्टी, बरेच लोकांची नावं आहेत माझ्याकडे माहिती का. पण होतं असं की नाही का, आपल्यासारख्या माणसांचा आवाजानं दाबला गेला जातो. आता तो राहुल गांधी तिथं त्याचं सीन जरा वेगळा आहे, मोठा आहे, त्याच्यामुळे तर ठीक आहे. नाहीतर आपल्यासारखा जर दुसरा कोणी असतं एवढा लढत असता ना भेटी देशासाठी, त्याला आत्तापर्यंत कधीच गायब केला असता. राहुल गांधी सारखा कसा जन्मोजन्मी म्हणजे त्याच्या 3-4 पिढ्यांपासून त्याचं रक्तामध्ये आहे भाई पॉलिटिक्स, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे या गोष्टींची जाणीव आहे रे. हा मोदी काय कुठला चायवाला हरामखोर आलाय, गुजराती माणूस. कशाला आलाय? गुजराती लोकांनी फक्त धंदा करायला पाहिजे आहे ना. हे आता मला सॉरी टू से दॅट, बट गुजराती लोकांनी आहे ना फक्त धंदा करायला पाहिजे. कारण जो गुजराती माणूस उभा राहिलाय ना, नरेंद्र मोदी नावाचा हरामखोर, देशाला विकायला लागलाय. साला सगळे स्कॅम बाहेर येणार भाई, थांब जरा. मोदीला आहे ना डायरेक्ट, मला तर असं झालंय भाई मोदीवर नाही ना डायरेक्ट आहे ना त्याच्या नावाने आहे ना व्हिडिओज बनवून टाकाव्या. चाले तसे पण कितीतरी लोकांनी ना प्रयत्न केले, सगळ्या गोष्टी बाहेर तर काढल्यात. सगळ्या लोकांना माहिती, ज्या टायमिंगला नरेंद्र मोदी सभेमध्ये राहुल गांधी क्वेश्चन विचारतोय, हा भाऊ दुसरेच उत्तरं देतोय. म्हणजे ह्यानी जी लिहून आणली होती स्पीच, त्या स्पीचवरती हा उत्तरं देतोय. आणि हा उत्तरं देतच कुठे, तो फक्त ती स्पीच लिहून आणली होती तो वाचत होता. प्रश्नांची उत्तरं तर ह्याच्याकडनं देणं होत नाही. भाऊला ताण काय लागते ना काय काय होते. AI म्हणजे काय, अमेरिकन इंडियन. अरे अमेरिकन इंडियन, लाज वाटायला पाहिजे जरा असलं माणसाला आपण तिथं उभं केलंय. मेन म्हणजे ना खरं तर बघायला गेलं तर त्याची पण चूक आहे असं म्हणता येणार नाही, मोदीची चूक आहे असं म्हणता येणार नाही. लोकांनी निव्वळ बावळटपणा करून ठेवलं, निव्वळ बावळटपणा. काय बावळटपणा केलाय, त्याला वोटिंग देऊन. अशा माणसांना वोट केलंच नाही पाहिजे ना. मेन म्हणजे ज्याला अकलीचा भाग नाहीये. आणि मेन म्हणजे विषय असा पण आहे, जर एवढं 11 वर्ष झालं जर तो ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर ह्याच्यावरती कमिशन बसत नाहीये का? हां, नरेंद्र मोदीवरती काय कमिशन बसत नाही का? मला ते गोष्ट कळली नाही. कमिशन बसली पाहिजे ना त्याच्यावरती. एवढा बाहेर बोंबलत नुसता फिरत असतो, कुत्र्यासारखा खर्च करतोय भारताचा टॅक्स. त्या टॅक्सवरती तुम्ही फिरताय, त्या टॅक्ससाठी त्या काय जनतेचे पैसे तुम्ही ह्या गोष्टीसाठी वापरता का? हां साला, मला तर असं वाटायला लागलं मोदीची आहे ना मीच घ्यायला पाहिजे. भाई ध्रुव राठी त्यांनी सुद्धा कित्येक गोष्टी आहे ना स्कॅम्स बाहेर काढले, काय काय केलं. पण भाई कसं आहे, माणूस लॉयलच नाही आहे तर करणार तरी काय. देशाला आहे ना असल्या
भाडखाव लोकांची गरज नाही, सरळ सरळ बोलतो, भाडखाव येतो मोदी, तसल्या लोकांची आहे ना गरज नाही देशाला, जेन्युइन लोकांची गरज आहे. गाडी हिट झाली आता लय. अरे दुपारचा टाइम आहे राव, 2 वाजलेत आणि ट्रॅफिक बघितलं का रोडवरती, बाईक खराब झालंय म्हणतोय ना मी तुम्हाला. GoPro स्टॉप रेकॉर्डिंग. गाईज बोगदा आता 1 मिनिटाच्या अंतरावर आहे फक्त आणि गर्दी चालू झाली. मला वाटलं थोडासा आवाज ऐकवता येईल तुम्हाला, तर गर्दीमध्ये काय आवाज ऐकवणार. जास्त आहे म्हटल्यानंतर अरे हवा सोडा, ट्रॅफिक बघा इच्छा गावात कसलं ट्रॅफिक आहे. रस्ते वल्ले रे बाबा, वल्ले रस्ते. भाई वल्ले सोडा खराब पण आहेत. काय सीन झालाय. अरे भोग देत एवढं ट्रॅफिक. गाडी खराब झाली काय झाले, त्याशिवाय एवढं ट्रॅफिक नाही. काहीतरी सीन झालाय नक्कीच त्याच्यामुळेच, नाहीतर बोगद्यामध्ये मोस्टली एवढं ट्रॅफिक होत नाही. अच्छा इथं काहीतरी ॲक्सिडेंट झाला असणार. अच्छा गाडी बंद पडली. ओके
थंड हवा. आत्ताशी श्वास आला मला माहिती का. लाल चंदन घेऊन जायचं का. लाल चंदन घेऊन जायचं. काय सेक्सी दिसतंय ना सगळं. ग्रीनरी. मला हा रोडला आवडतो राव खरंच, त्यामुळे इकडं आलो मी. इकडे थांबू का कुठं. छोटस गाव. आईला रे भाई साहब. कसा आहे टायगर. मध्येच बसलाय टायगर. काय लीन बसती आहे आईच्या गावात. एक नंबर लिहिली. सो व्ह्यू पॉइंट दिसलाय व्ह्यू पॉइंट. थांबूया आता इथं. हा हा हा. ट्रॅफिकच एवढं लोक निघेपर्यंत मागचे पार पाव 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 हॉर्न वाजवतात. तर काय करणार ते तरी.
आईला आता व्हॉइस रेकॉर्ड होते का नाही ना माहिती नाही मला. कॅमेरा बराच वेळ बंद होता ना, त्याच्यामुळे माईक मे बी डिस्कनेक्ट झाला असेल. भाई साहब या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणं म्हणजे रावले अवघड आहे यार. कुणाचा फोन वाजतोय मागासपासून काय माहिती. पहिले मला आहे ना कॉल रिसीव्ह करायला लागणार आहे. गणपतीची फुल तयारी चालू आहे पुण्यामध्ये. फुल राडा चालू आहे, डेकोरेशन्स वगैरे. 27 तारखेला गणपती बसणार आहे गाईज. आज तारीख 7 तारीख आहे. 6 तारीख आहे. 6 ऑलमोस्ट 20 दिवस राहिले भाई साहब गणपतीसाठी. ऑलमोस्ट 20 दिवस. आणि गाईज शाहरुखला कॉंग्रॅच्युलेशन्स, त्याला मुलगी झाली. तिचंच चाललो आता घरी जाता हॉस्पिटललाच जायचं. शाहरुखसाठी मला आहे ना FC रोडवरून जायला लागणार आहे. Hey Hanuman.
नाहीये. हनुमान भाई कसला दिसतोय. अच्छा गावात मला कुणाचे फोन आलेत ना, मला पहिले ते चेक करायला लागणार आहे. आय थिंक 2 फोन ऑफिसमधनं आलेत, त्याच्यामुळे मला ते पहिलं बघायला पाहिजे. गाडी साईडला घेऊन सरळ जायचं आपल्याला. ट्रॅफिकवर आहे, ट्रॅफिक. बघितलं ना, बिना मतलबचे सिग्नल थांबवून कसे ठेवले. तिकडच्या गाड्या थांबल्या. पुण्यातले रोड किती आटपटे आहेत ना. आणि पुण्यातलं तरी चल एक वेळेस बरं आहे. मुंबईचं काय, आता हा ऍक्च्युली ना रोडच असा आहे, सरळ जाण्यासाठी लेफ्ट टर्न घेऊन जायला लागतं पुढं. एक सर्कल टाईप दिलाय. गेलो असतो. लोकांचे रिॲक्शन आजकाल लय भारी यायला लागलेत असं वाटायला लागले. साऊंड भारी करते का पब्लिक जास्त वाढले का मी गाडी ट्रॅफिक मध्ये घालतोय. मी ट्रॅफिक मध्ये नाही घालत आहे, मला ट्रॅफिक नाही आवडत. ट्रॅफिक ऑलरेडी आहे सगळीकडं. Oh my God. डिफेंडर नाही दिसतीये राव. मी क्रॉस केलं डिफेंडरला. अरे बापरे, दोन्हीकडे ट्रॅफिक फुल जाम. भाई साहब, ओ मेरे भाई, झाला ना लोचा. एवढं जास्त ट्रॅफिक. रस्ता चालू होतानाच ट्रॅफिक लागले म्हटल्यानंतर एंड होईपर्यंत 4 सिग्नल तर नक्कीच लागतील. काय इथून आलो असेल.
अरे बाबा डिफेंडर माझ्या लेफ्ट साईडला काय दिसतीये रो क्लास ये बॉडी नाईस लाईट वेट डिफेंडर हायटेड पण आहे वेंडी बल्की पण आहे गाडीला बँक ऑफ महाराष्ट्राने फुल ॲडव्हर्टायझिंग वरती खर्च करायला लागलात GoPro stop recording